तर इकडे चाकण बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत आणि उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे दिल्लीतील बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कांदा प्रश्नावरती दिल्ली बैठकीत प्रभावी तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। कांद्याचे कोसळलेले भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकुटीला आलाय। पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। शासनाकडनं शेतकऱ्याला योग्य असा बाजारभाव मिळत नाही। 12 रुपये 35 पैसे जे सरकारने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, माझा कांदा आज 11 रुपये 50 पैशाने गेला। 12 रुपये 35 पैसे गेले कुठं? तो सुद्धा भाव आम्हाला मिळत नाही आहे। आम्ही शाळेतल्या मुलांना शेतावरती घेऊन जातोय कामधंदा करायला आणि त्याचा जर मोबदला असा आम्हाला मिळत असेल तर आम्ही शासनाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही। अहो, राज्यामध्ये फक्त नाशिक आहे। त्याचं कारण पण असं आहे ना की बाजार समितीने आम्हाला दाखवा। आता इथं सचिव साहेब आहे, सभापती साहेब आहे, यांना म्हणा आता चला आणि तुम्ही एक पत्र व्यवहार दाखवा की माझ्या बाजार समितीमध्ये जो सीझन चालू झाला चाकण बाजारला तेव्हापासून एक पत्र व्यवहार केला, बाजार भाव परवडत नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे, शेतकरी आम्हाला सांगतात। असं काय आहे का? किंवा तुम्ही मासिक सभेमध्ये तो विषय घेतलाय का? तो अजेंड्यावर आलाय का? किंवा मासिक प्रोसिडिंगला आहे, तुमचं प्रोसिडिंग इज सुप्रीम ना, तुम्ही तो दाखवलाय का? अरे का दाखवित नाही तुम्ही? आमचं हे भांडण आहे। आमचं भांडण काय आहे की तळापासून शिखरापर्यंत हे गेलं पाहिजे। मध्यंतरी शासनानं जाहीर केला की 12 रुपये 35 पैसे 12 रुपये 40 पैशांनी की कांदा खरेदी करायचा, परंतु त्याच्यानंतर काही ज्या घटना घडल्या, कालची जर महाराष्ट्रातली घटना तुम्ही बघितली असेल की महाराष्ट्रातलं एक मोठं आंदोलन नाशिकच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी झालं। तिथला शेतकरी वर्ग, इथला काय आणि तिथला काय, हा सगळा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे आणि शासनाने तिथं आज मी मागाशी एक नोटिफिकेशन बघितलं की 1580 रुपयापर्यंत शासनाची तयारी त्या ठिकाणी आहे, परंतु 1580मध्ये देखील आमच्या शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी परवडणार नाही। आज दिल्लीला जी बैठक त्या ठिकाणी होती, ही बैठक खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे।